करेचे पाणी खंड पहिला आत्मवृत्त आचार्य अत्रे प्रकरण 22. मी झोपेत चालतो आहे. 1917च्या मार्चमध्ये मी इंटरमिजिएटची परीक्षा पास होऊन BAच्या वर्गात गेलो. BAच्या वर्गात गेल्यानंतर त्या परीक्षेसाठी ऐच्छिक विषय काय घ्यावयाचा हा सर्व विद्यार्थ्यांपुढे एक महत्त्वाचा प्रश्न असतो, कारण त्यांचे पुढील भवितव्य त्या एका गोष्टीवर अवलंबून असते. माझ्यापुढे तो प्रश्नच नव्हता, कारण रँगलर परांजपे यांच्या आत्यंतिक आकर्षणामुळे मी गणित विषयाच्या प्रेमपाशात पडलो होतो. तेव्हा गणित विषय घेऊन BA व्हावयाचे हा बेत आधीपासूनच मी माझ्या मनाशी मुकरर करून ठेवला होता. माझ्या वडिलांनी तर त्याच्या पुढचे बेत रचून ठेवले होते. गणित घेऊन मी BA झाल्यानंतर मग मी पुण्याच्या इंजिनिअरिंग कॉलेजात जाऊन BE व्हावयाचे आणि इंजिनियर झाल्यावर खूप पैसे मिळवावयाचे, कारण इंजिनिअरिंग खात्यात ओघराळ्याने पैसे ओरपायला मिळतात अशी त्यावेळी सर्वसामान्य लोकांची कल्पना होती. असा त्यांनी पुढचा सर्व कार्यक्रम आखून ठेवला होता. त्यांचा एक बालमित्र इंजिनियर होऊन त्याने पूल बांधण्याच्या कामात हजारो रुपये मिळवले होते. त्याचा दाखला देऊन ते मला नेहमी म्हणत, तू इंजिनियर होऊन नुसते पूल बांध, आपण आपल्या घरावर सोन्याची कौले घालू. ते ऐकल्यापासून मी माझ्या डोक्यात पूल आणि सोन्याच्या कौलाराचे घर बांधावयाच्या कामाला सुरुवात केली होती. पण रँगलर परांजपे यांनी एक दिवस त्या माझ्या पुलाला नि सोन्याच्या कौलार असलेल्या घराला सुरुंग लावून माझे हवेतले किल्ले पत्त्याच्या बंगल्यासारखे उडवून मला जमिनीवरून चालावयाला लावले. BAला मी गणित विषय घ्यावयाचे ठरविले हे सांगण्यासाठी मी त्यांच्या खोलीत गेलो आणि माझा बेत मी त्यांना सांगितला. त्यावर ते आपल्या नेहमीच्या उग्र आणि गंभीर स्वरात म्हणाले, हे बघा अत्रे, आतापर्यंत गणित विषयाशी जो तुम्ही फाजीलपणा चालविला आहे तो पुरे झाला. यापुढे या विषयाच्या वाटेला न जाण्यातच तुमचे हित आहे. हिरमुसल्या चेहऱ्याने मान खाली घालून मी त्यांच्या खोलीतून बाहेर पडलो आणि फर्ग्युसन कॉलेजच्या रस्त्यावरील कालव्याच्या पुलावर येऊन बसलो. तो पूल पाहून तर मला भडभडून आले. त्याला उद्देशून मी मनातल्या मनात म्हणालो की, बा पुला, या जगातला तुझा आणि माझा ऋणानुबंध संपला. BAला जर गणित विषय घ्यावयाचा नाही तर मग पुढे इंजिनियर कसे व्हावयाचे आणि मग पूल बांधून घरावर सोन्याची कौले कशी घालावयाची अन वडिलांच्या आकांक्षा कशा तृप्त करावयाच्या, ह्या सर्वच समस्या माझ्या डोळ्यांपुढे उभ्या राहून आपले भवितव्य वैराण आणि ओसाट झाल्यासारखे वाटू लागले. डोळ्यापुढे अंधारी आली. एवढ्यात दत्तू बोकील हा माझा वर्गबंधू तिकडून चालला होता. मला बघून तो माझ्याजवळ आला. वसंत लोटलीकर हा जसा पहिल्या वर्गात पहिला नंबर मिळवणारा माझा मित्र होता, तसा दत्तू बोकील हा देखील सतत पहिला वर्ग मिळवणारा माझा दुसरा हुशार मित्र होता. इंटरमध्ये त्याने पहिला वर्ग पटकावला होता. त्याने BAला सायन्स हा विषय घ्यावयाचे ठरविले होते. माझे सारे दुःख मी त्याच्यापुढे भडाभडा ओकले तेव्हा तो माझ्या पाठीवरून हात फिरवीत हसून म्हणाला, काय वेडा आहेस रे तू? एवढे निराश होण्याचे तुला काय कारण आहे? माझ्याप्रमाणे BAला तू सायन्स हा विषय घेतलास तर तुला इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळू शकेल. ह्या त्याच्या शब्दांनी मला केवढा धीर आला. पण BAला सायन्स विषय घेण्याची त्याची सूचना ऐकून डोक्यावर एखादा धोंडा पडावा तसे मला वाटले. सायन्स? अरे बाप रे! फर्स्ट इयरमध्ये त्या विषयात मी काय दिवे लावले होते त्याची मला आठवण झाली आणि पुन्हा त्याच विषयाच्या गंभीर खड्ड्यात उघड्या डोळ्यांनी पडावयाचे या कल्पनेने माझ्या तोंडचे पाणीच पळाले. पण सायन्स विषयात मी तुला मदत करीन असे बोकील यांनी मला आश्वासन दिल्याने आणि शिवाय पहिल्या वर्षात गणित विषय कच्चा असतानाही आपण इंटरमध्ये त्या विषयात ज्या अर्थी चांगले मार्क मिळवू शकलो होतो त्या अर्थी अभ्यास नीट केला तर BAच्या परीक्षेत सायन्स विषयातही आपण चांगल्या तऱ्हेने पास होऊ शकू असा विचार करून मी माझ्या मनाचे समाधान करून घेतले आणि BAला सायन्स हा विषय घ्यावयाचे त्याच क्षणी मुकरर करून टाकले. माझ्या चुलत्याच्या एका मित्राचा धाकटा भाऊ आदल्याच वर्षी सायन्स घेऊन BA झाला होता. त्याने आपली सायन्सची सर्व पुस्तके फुकट देण्याचे मला आश्वासन दिले. तो माझ्या बेताला एक प्रकारचा शुभशकुनच झाला. सायन्स हा विषय घेणाऱ्याला प्रयोगशाळेतील प्रात्यक्षिक अनुभवासाठी 25 रुपये अमानत ठेवावी लागत असे.
ती रक्कम दुसऱ्या दिवशी कॉलेजात जाऊन भरली आणि सायन्सच्या वर्गात मागल्या बाकावर जाऊन बसलो. तो तास होता प्राध्यापक बापूसाहेब कोल्हटकरांचा. त्यांना पाहून मी एकदम सरदच झालो, कारण 1.5 वर्षांपूर्वी कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये तोतयाच्या बंडामधल्या डफ तुंतुण्याच्या प्रवेशात आम्ही चावटपणा केल्याच्या आरोपावरून त्यांनीच मला प्रिन्सिपल परांजपे यांच्यापुढे नेऊन उभे केले होते. प्राध्यापक कोल्हटकरांनी मला काही ओळखले नाही. जर का ओळखले असते तर त्याच क्षणी त्यांनी माझी आपल्या वर्गातून हकालपट्टी केली असती. पण BAला सायन्स विषय तुम्ही का घेतला म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांनी उघडपणे विचारावयास जेव्हा सुरुवात केली, त्यावेळी माझी अशी काही गाडण उडाली की सांगता सोय नाही. फर्स्ट इयरमध्ये सायन्स विषयात मला किती मार्क मिळाले ते सांगायची तर सोयच नव्हती, कारण ते सांगितले असते तर प्राध्यापक कोल्हटकरांनी 1 मिनिटसुद्धा मला आपल्या वर्गात बसू दिले नसते. तेव्हा आता आपण काय उत्तर द्यावे हे कळेना. एवढ्यात माझ्यावर पाळी आली. मी मागला पुढला काहीही विचार न करता छाती फुगवून अन मान तिरपी करून मोठ्या आयटीने म्हणालो, सायन्सची पुस्तके एका माणसाने फुकट देण्याचे कबूल केले म्हणून मी सायन्स घेतले आहे सर. त्यावर वर्गात खूपच हशा पिकला. प्राध्यापक कोल्हटकर कधी न हसणारे, पण ते देखील गालातल्या गालात हसले. त्या माझ्या उत्तराचा त्यांच्यावर काय परिणाम झाला हे मला त्यावेळी समजायला मार्ग नव्हता. कदाचित त्यांना असे वाटले असेल की हा मोठ्या गमत्या आणि हजरजबाबी विद्यार्थी आहे. काही का असेना त्यांनी मला वर्गात बसू दिले. पण सायन्सच्या वर्गात मोठ्या कष्टाने मी 1 आठवडा कसाबसा काढला, कारण प्राध्यापक कोल्हटकर काय शिकवित असत त्यातल्या एका अक्षराचा बोध मला झाला असेल तर शपथ. आधीच त्यांचा विषय अवघड आणि शिवाय त्यांच्या इंग्रजी बोलण्याचा वेग अक्षरशः पंजाब मेलला मागे टाकील एवढा भयंकर. त्यांच्या तासाला बसताना मेंदूच्या अगदी ठिकऱ्या ठिकऱ्या उडत आणि अंतर्बाह्य अगदी गुदमरल्यासारखे होई. शेवटी माझी सहनशीलता एके दिवशी संपुष्टात आली आणि प्रयोगशाळेत भरलेल्या त्या 25 रुपयांवर आणि पूल बांधणारा इंजिनियर होण्याच्या भाग्यशाली भवितव्यावर तिलांजली देऊन मी जो सायन्सच्या वर्गातून जीव घेऊन पळालो, तो थेट संस्कृतच्या वर्गामधल्या मागल्या बाकावर जाऊन धापा टाकीत बसलो, तेव्हा कुठे माझा जीव भांड्यात पडला. त्यानंतर उभ्या जन्मात मी सायन्स विषयाच्या वाऱ्याला उभा राहिलो नाही आणि कॉलेजमध्ये असे तोपर्यंत प्राध्यापक बापूसाहेब कोल्हटकरांचे पुन्हा दर्शन घेतले नाही. यावरून अशी मात्र कोणी समजूत करून घेऊ नये की प्राध्यापक कोल्हटकर कोणीतरी एक भयंकर प्राणी होते. छे छे, तसे ते फार गरीब आणि निरुपद्रवी होते. त्यांचा विषय माझ्या बथ्थड टाळक्यात त्या काळी शिरू शकला नाही. ह्यात त्या बिचाऱ्यांचा काय दोष बरे. या ठिकाणी कोल्हटकरांचा उल्लेखच आला म्हणून त्यांच्या काही गमती सांगणे अपरिहार्य आहे. कोल्हटकर हे आपल्या विज्ञान विषयात एक महान अधिकारी तज्ज्ञ होते आणि त्यांचा तो अधिकार भारतातील अनेक शास्त्रज्ञांनी मान्य केला असल्यामुळे त्यांची ख्याती दूरवर पसरली होती. हे प्रथम येथे सांगणे जरूर आहे, नाहीतर त्यांच्या नुसत्या गमतीच ऐकणाऱ्यांचा त्यांच्याबद्दल गैरसमज व्हावयाचा. त्यांची खाजगी राहणी आणि सामाजिक विचारसरणी कट्टर सनातनी होती. संपूर्ण हजामत केलेल्या डोक्यावर पगडी, लांब काळा कोट, गळ्याला उपरणे, पायात पुणेरी जोडा आणि वर काळा फाटका प्रोफेसरी झगा अशा थाटात ते वर्गात शिकवीत. त्यांच्या इंग्रजी वक्तृत्वाच्या वेगाबद्दल प्रारंभीच सांगितले. तो वेग जितका भयंकर होता तितके त्यांचे इंग्रजी पण भयंकरच होते. कित्येकदा इंग्रजीच्या ते इतक्या विलक्षण चुका करीत की वर्गातल्या अगदी सामान्य विद्यार्थ्यांच्याही त्या लक्षात येत आणि त्यांच्या हसता हसता मुरकुंड्या वळत. कुठला तरी एक प्रयोग असताना बर्फाचा तुकडा काचेच्या भांड्यात टाकीत ते म्हणाले, "दिस इज अ पीस ऑफ आईस. नाऊ आय विल मेक वॉटर." एकदा एका उंदराचे उदाहरण ते आपल्या द्रुत भाषण पद्धतीने देत होते. ते म्हणाले, "सपोजिंग देअर इज वन माईस, देन दॅट माईस कम्स आउट ऑफ इट्स होल. अ कॅट सीज दॅट माईस." अशा तऱ्हेने एका माईसबद्दल ते किती वेळपर्यंत तसेच झपाट्याने बोलत राहिले. मग काही वेळाने आपली इंग्रजीची चूक त्यांच्या लक्षात आली आणि मध्येच एकदम थांबून स्वतःशीच थोडे हसले आणि म्हणाले, "आय बेग युअर पार्डन, आय शुड हॅव सेड माऊस." तथापि मुले हसण्याच्या पूर्वीच त्यांच्या इंग्रजीची गाडी झपाट्याने पुढे गेली.
एकदा ते वर्गावरून चालले असताना वर्गात कोणीच प्रोफेसर नव्हते. तेव्हा ते दारापुढे थांबले आणि आत डोकावून विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणाले, आर यू एम्प्टी? ह्यानंतर त्यांची मला आठवणारी एकच गमतीदार गोष्ट आहे, ती सांगतो. व्हेअर इज द प्रिन्सिपल? असे कोणीतरी त्यांना विचारले. तेव्हा ते एका दिशेने बोट दाखवून म्हणाले, ही हॅज जस्ट नाऊ पास्ड अवे. ते आत्ताच येथून गेले असे त्यांना म्हणावयाचे होते, पण पास्ड अवे याचा अर्थ मेले असा होतो. हे इंग्रजी जाणणाऱ्यांना सांगावयास नकोच, पण इंग्रजी भाषेच्या कधीमधी होणाऱ्या ह्या त्यांच्या चुकांशी त्यांच्या वैज्ञानिक विद्वत्तेचा सुतराम संबंध नाही, हे पुन्हा एकदा बजावून सांगतो. गणित आणि सायन्स या विषयांवरून घरंगळत अखेर मी संस्कृतच्या वर्गात येऊन आदळलो. ज्याला BAची परीक्षा विनासायासाने पास व्हावयाची असेल, त्याला संस्कृतसारखा दुसरा सोपा विषय नव्हता. अर्थात BA ऑनर्सचा संस्कृत अभ्यासक्रम मात्र चांगलाच कठीण असे. गणित आणि सायन्स या विषयांनी केलेली आपली फजिती वाचविण्यासाठी मी सुरुवातीला संस्कृत ऑनर्सच्या वर्गात जाऊन बसे. त्यावेळी तर्कशास्त्र शिकवावयास आम्हाला महामहोपाध्याय वासुदेव शास्त्री अभ्यंकर हे असत. वासुदेव शास्त्री पडले पट्टीचे विद्वान. वर्गात ते टेबलावर मांडी घालून बसत आणि एखादा पुराणिक देवळात जसे प्रवचन देतो तशा थाटाने ते आम्हाला शिकवीत. त्यांची वेशभूषाही तशीच असे. त्यांचा आवाज अतिशय मोठा आणि कर्कश असे. सारा वर्ग त्यांच्या आरडाओरडीने दणाणून जात असे. साधारणतः रोज 1च्या सुमारास त्यांचा तास सुरू होई. तारस्वरामधल्या त्यांच्या त्या दणदणीत प्रवचनाने आमच्या कानठळ्या बसावयाला एकदा सुरुवात केली की त्यांचा उलटा परिणाम आमच्यावर होई. त्या आवाजाने आम्ही जागे आणि सावधान राहण्याऐवजी हळूहळू आम्ही पेंगावयाला सुरुवात करीत असू, कारण तो आवाज एका कंटाळवाण्या लयीत चाले. त्यामध्ये चढ उतार कधीही होत नसे. 1 वाजण्याची वेळ अशी असे की 11 वाजता पोटात गेलेले अन्न त्यावेळी पचण्याच्या मार्गाला लागलेले असे. उदरात जठर रसाच्या हालचाली जोराने सुरू झालेल्या असत. अशा वेळी वासुदेव शास्त्र्यांचे ते प्रवचन आम्हाला अंगाईगीतासारखे वाटे. आपल्यासमोर कोण झोपले आहे किंवा कोण जागे आहे ह्याची वासुदेव शास्त्री बिलकुल पर्वा करीत नसत. यज्ञदत्त, देवदत्त आणि चैत्र मैत्र ह्या नावाच्या मंडळींनी तर्कशास्त्रात घटापटांच्या ज्या अनेक खटपटी केलेल्या आहेत, त्यांची इत्थंभूत हकीकत तब्बल घंटाभर सांगून ते वर्गातून चालू लागले की मग आम्ही डोळे चोळीत आणि जांभया देत जागे होत असू. तासभर झोप मिळाल्यामुळे आम्हाला असे काही ताजेतवाने वाटे की काही विचारू नका. म्हणून वासुदेव शास्त्र्यांचा तास म्हणजे आम्हाला देवाच्या देणगीसारखा वाटे. आमच्यापैकी कित्येक विद्यार्थी तर त्यांच्या तासाला मोठमोठ्याने घोरत असत. ह्यात एका शब्दाचीही अतिशयोक्ती नाही. दक्षिण महाराष्ट्रातला महाबळ नावाचा एक जाडजूड विद्यार्थी असे. तो मूळचाच झोपाळू असे. वासुदेव शास्त्र्यांच्या तासाला तर तो अक्षरशः वाघासारख्या डरकाळ्या मारू लागे. पण त्याच्या त्या घोरण्याने वासुदेव शास्त्र्यांच्या तासात व्यत्यय येण्याऐवजी आमच्या झोपेत मात्र अडथळा उत्पन्न होई. एक दिवस मी एका फळकुटावर "मी झोपेत चालतो आहे, सावध रहा" असा खडूने मजकूर लिहून आणि त्याला दोरी बांधून ती महाबळच्या गळ्यात मागल्या बाजूने टांगली. तास संपताच काही वेळाने महाबळ उठून डोळे चोळीत चोळीत वर्गाबाहेर चालू लागला. आपल्या पाठीवर पाटी लोंबते आहे हे काही त्याच्या ध्यानात आले नाही. तो पुढे चालला आहे आणि बाकीचे विद्यार्थी त्याच्या मागून खो खो हसत चालले आहेत. असा तमाशा कॉलेजच्या वसतिगृहापर्यंत चाललेला होता. महाबळची मी केलेली ती गंमत पुष्कळ दिवसपर्यंत कॉलेजमध्ये गाजली. समाप्त. नवनवीन पुस्तके ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक व शेअर करा आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असल्यास आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. जय हिंद.